नमस्कार, मी हेमंत शेंडे. इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी. वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांनी येत्या निवडणुकीत मोदींना हरवण्याचा संकल्प केलाय. ते म्हणाले, आगामी निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. मोदींचा पराभव करणं आवश्यक आहे. पण भारतातील लालू प्रसाद यादव आणि त्यांचा पक्ष आरजेडी वगळता सर्व नेते मोदींच्या तालावर नाचणाऱ्या एजन्सींना घाबरलेत. काँग्रेसला आमचा एकच प्रश्न आहे किंवा माझ्या मते एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो प्राधान्याने बघितला पाहिजे. तुम्ही मोदींच्या एजन्सींना घाबरलेल्या नेत्यांना वाटाघाटीच्या टेबलावर का पाठवत आहात? मोदींच्या एजन्सींना घाबरणारा आणि कदाचित तडजोड करणारा नेता INDIA आघाडीच्या हितासाठी आणि मोदींना हटवण्यासाठी काम का करेल? यामुळे आमचं काँग्रेसला सांगणं आहे की आमच्याशी थेट बोला, तेव्हाच योग्य तोडगा निघेल, असं मोकळे यांनी म्हटलंय. आगामी लोकसभा निवडणूक ही अतिशय महत्त्वाची आहे. या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींचा पराभव करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, देशासाठी आवश्यक आहे. देशातले लालू प्रसाद यादव आणि त्यांचा आरजेडी हा पक्ष जर सोडला तर बहुतेक सगळेच नेते आणि पक्ष हे नरेंद्र मोदीच्या तालावर नाचणाऱ्या तपास यंत्रणांना घाबरलेले आहेत. त्यामुळे काँग्रेसला माझा एक प्रश्न आहे, किंवा असं म्हणा, एक उचित आणि महत्त्वाचा मुद्दा मी या ठिकाणी ठेवतोय की अशा तपास यंत्रणांना घाबरलेले नेते तुम्ही वाटाघाटीच्या टेबलवर का पाठवता? चर्चेच्या टेबलवर का पाठवता? नरेंद्र मोदींच्या तपास यंत्रणांना घाबरलेला नेता हा इंडिया अलायन्सच्या फायद्याचा निर्णय कसा काय घेईल आणि का घेईल? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की थेट आमच्याशी बोला. अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नमस्कार.